हरिः ओम. श्री स्वामी समर्थ. गोविंद शास्त्री नामक एक विरक्त आणि भक्तिमान ब्राह्मण अक्कलकोटमध्ये राहत होते. भिक्षुकी करून त्यांचं मन अगदी कंटाळून गेलं होतं, पण कुटुंब तर चालवायला हवं ना. स्वामींना विचारून बघावं असं म्हणून ते स्वामींकडे गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, तुमच्या घराच्या परसामध्ये दुपारीचं झाड आहे, त्याखाली आहे, ते घेऊन स्वस्थ हरिहरी करत राहा. शास्त्री नमस्कार करून घरी आले आणि समर्थांच्या आज्ञेनुसार परसातल्या झाडाखाली त्यांनी खोदून बघितलं. अहो, तर खरंच तिथे पुरलेलं धन सापडलं त्यांना. समर्थ कृपेने धनलाभ झाला, आनंद झाला आणि मोठ्या प्रेमाने ते स्वामींना शरण गेले. स्वामी भक्तीमध्ये रममाण झाले. पुढे जेव्हा स्वामी समाधीस्थ झाले, त्यानंतर सर्व संग परित्याग करून गोविंद शास्त्री काशीस जाऊन राहिले.